नमस्कार मंडळी, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अरुंधती, नितीन, यश, आरोही आणि अनघा हे सगळेजण आता आजींना आणि आप्पांना शोधत असतात. सगळीकडे विचारपूस करत असतात. आजी आप्पांचा फोटो सर्वांना दाखवत असतात, परंतु कोणाकडनंही त्यांची काहीही माहिती भेटत नाही. दोघंही अजून मंदिराजवळच बसलेले असतात. तेव्हा कांचन आप्पांना म्हणते की काय हो, तुम्ही तर म्हटला होतात ना की आपण वृद्धाश्रमात जाणार आहोत म्हणून. तेव्हा आप्पा म्हणतात की अगं जायचंय ग, परंतु आता यश, अरुंधती सर्वजण आपल्याला शोधत असतील आणि आपण गावी गेलो नाहीये हे तिकडं त्यांनी चौकशी केली तर त्यांना सहजच कळेल. मग आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी ते शोधायला सुरुवात करतील. जवळचे आश्रम सुद्धा ते पायाखाली घालतील. मग जर आपण आता आश्रमामध्ये गेलो तर आपला पत्ता त्यांना लगेच कळेल. कांचन म्हणते की अहो मग चांगलंच आहे की, तसंही तुम्ही म्हटला होतात ना यशला की आम्ही जिथे राहू तिथला पत्ता तुला पाठवून देऊ म्हणून. त्यावर आप्पा म्हणतात की अगं मी ती वेळ मारून नेण्यासाठी म्हटलो होतो, खरं नव्हतं म्हटलो काय. मला सांग की यश, अरुंधतीला जर आपला पत्ता कळला तर ते शांत बसतील असं तुला वाटतं का तरी? हे बघ, ते आपलं काहीही ऐकणार नाही आणि पुन्हा मग आपल्याला घरी घेऊन जातील. आणि कांचन, मी तुला खरं सांगतोय की मला आता पुन्हा त्या घरामध्ये जाण्याची अजिबात इच्छा राहिली नाहीये. तुला जर इच्छा असेल तर मग बघूयात आपण. तेव्हा कांचन म्हणते की नाही हो, तुम्ही जिथे राहाल तिथेच मी राहायला तयार आहे, पण मला फक्त एवढं सांगा की अजून आपण किती वेळ असं भटकत राहायचंय. त्यावर आप्पा तिला सांगतात की अगं मलाही माहित नाहीये. कांचन म्हणते की बघा ना, काय वेळ आली आहे आपल्यावर आणि तेही आपल्याच मुलांमुळे. खरं सांगू का, मला तर कधीच वाटलं नव्हतं की अनिरुद्ध आपल्यासोबत असा वागेल. खरं तर मी त्याच्यावर आंधळं प्रेम केलं होतं. त्यावर आप्पा तिला सांगतात की अगं आता तर तुझे डोळे उघडलेत ना, हे बघ सत्य तुझ्या समोर आले, परंतु आता मात्र सत्यावर विश्वास ठेव आणि परत डोळेझाक करू नकोस. खरं सांगू का कांचन, मला तुझी फार काळजी वाटते. माझ्यानंतर तुला कोण ग सांभाळेल. तेव्हा कांचन म्हणते की अहो असं नका ना बोलू, आपण आहोत ना आपल्या दोघांसाठी, आपण दोघंही एकमेकांची काळजी घेऊया. कांचन म्हणते की मला माहिती आहे ना की आपण सतत अनिरुद्धला पाठीशी घातलं, त्यामुळे अनिरुद्ध पूर्णपणे वाया गेला आणि या सगळ्यामध्ये चूक तर माझीच आहे. या सगळ्या गोष्टीला खऱ्या अर्थाने मीच जबाबदार आहे, कारण मीच त्याच्या सगळ्या चुका पोटात घातल्या. आप्पा कांचनला म्हणतात की कांचन, तू उगाच स्वतःला दोष देऊ नको. अगं ज्याने कोणी हे सगळं केलंय त्याला थोडीशी तरी या गोष्टींची लाज वाटायला हवी ना. कांचन म्हणते की अहो परंतु ही वेळ तर तुमच्यावर माझ्यामुळेच आली ना. तर आप्पा म्हणतात की कांचन, तुला अपराधीपणासारखं वाटून घेण्याची काही गरज नाहीये, त्यामुळे प्लीज तू हा विचारही मनातून काढून टाक आणि असा विचारही करू नकोस. आप्पा म्हणतात की कांचन, अगं आपल्या मुलांनी आपल्याला घराबाहेर काढलं म्हणून काय झालं, आपण काही जगू शकत नाही का. परंतु तुला खरं सांगतोय की मला पुन्हा समृद्धीमध्ये जाण्याची अजिबातही इच्छा नाहीये. ज्या घराला मी मंदिर मानलं ते मंदिर आता पडताना मी नाही बघू शकत ग, म्हणून मी समृद्धी सोडलंय. असं म्हणून आप्पा ढसाढसा रडायला लागतात. कांचन आप्पांना समजून सांगत असते की अहो तुम्ही का रडताय, तुम्ही नका ना असं रडू, आपण नाही जाणार पुन्हा समृद्धीमध्ये, परंतु तुम्ही असं रडू नका. हे आता तिथे जावंसं नाही वाटत, म्हणजे समृद्धीची ओढ तर माझ्या मनात कायम राहील, परंतु तिथल्या माणसांबद्दल आता मला काहीच वाटत नाही. अहो प्लीज तुम्ही शांत व्हा ना, तुम्ही असं खचून जाऊ नका. जर तुम्ही खचून गेला तर मी कोणाकडे बघायचं. आता मलाच सांगा की तुमच्याशिवाय मला आहे तरी दुसरं कोण. प्लीज तुम्ही नका ना रडू, नाहीतर मी सुद्धा रडेल हा. असं म्हणून कांचन अगदी केविलवाने आप्पांना म्हणत असते आणि रडायला लागलेली असते. कांचनला असे रडताना बघून आप्पा लगेच त्यांच्या डोळ्यातलं पाणी पुसतात आणि म्हणतात की नाही कांचन, तू अजिबात रडायचं नाही. हे बघ मी पण रडत नाहीये, तू पण रडू नकोस. इकडे अरुंधती, यश, नितीन सर्वजण कांचन आणि आप्पांना शोधत असतात. अजूनही त्यांचा काहीही तपास नसतो. तर अरुंधती आता यश आणि नितीनकडे येते आणि म्हणते की काही पत्ता लागला का तुम्हाला, काही ॲड्रेस सापडला का, ते कुठे आहेत काय आहेत. तेव्हा यश म्हणतो की नाही आई, अजून काहीही कळलेलं नाहीये. अरुंधती म्हणते की बरं मी विशाखाला देखील कॉल केला, परंतु तिथेही नाही आहेत ते. त्यावेळी यश विचारतो की विशाखा आत्याला हे सगळं कळल्यावर तिला काही कळलं की नाही, तिला काही फरक पडला की नाही या गोष्टींचा. अरुंधती म्हणते की माहीत नाही रे, परंतु मी जास्त वेळ त्यांच्याशी बोलत नाही बसले, कारण आता आई आणि आप्पा भेटणं जास्त महत्वाचं आहे. आणि मग ती यशला सांगते की हे बघ मी गावी पण फोन केला होता आणि त्यांनाही घडलेली परिस्थिती मी सांगितली आहे, त्यामुळे त्यांनी मला सांगितलंय की आजी आप्पा जर तिकडं आले तर ते मला कळवणार आहेत. नितीन म्हणतो की सोबतच मी इथल्या सगळ्या अनाथाश्रमामध्ये फोटो देऊन आलोय, जर ते इथं कुठे जर गेलेस तर मला लगेच कळेल. यशला ते विचारतात की यश मला एक गोष्ट सांग की जेव्हा तुझा फोन झाला तेव्हा ते बरे आहेत असं म्हटलेत ना तुला. यश म्हणतो की हो, ते असं म्हटले खरे की मी बरा आहे, परंतु त्यांचा चेहरा बघून तसं वाटत नव्हतं, त्यांचा चेहरा फार उतरलेला होता.
बरं झालं मी व्हिडिओ कॉल केला म्हणून तरी मला त्यांचा चेहरा बघायला भेटला. नितीन म्हणतो की अरे मग तू व्हिडिओ कॉल केला तर आजूबाजूला काय होतं काय नाही तुला दिसलं का? तेव्हा यश सांगू लागतो की नाही ना, मी तर फक्त त्यांचा चेहराच बघितला आणि फक्त त्यांचा चेहराच दिसत होता. म्हणजे निदान दुकान वगैरे असते ना तर पत्ता वगैरे कुठेतरी दिसला असता आणि त्या पत्त्यावर पोहोचून आपण त्यांचा शोधही घेतला असता, परंतु ते रस्त्यावर उभे नव्हतेच, आजूबाजूला दुकानही नव्हते. मग माहीत नाही आता कुठे गेले ते. तेव्हा अरुंधती म्हणू लागते की एकंदरीत यश त्यांची परिस्थिती सुद्धा ठीक नाहीये, माहीत नाही कुठे गेले असतील ते. त्यांनी त्यांची औषधं नेलीत की नाही तेही माहीत नाहीये. त्यांची औषधं ते वेळेवर घेतील का? आणि आईंना तर रोज औषधं घ्यावी लागतात, नाही तर त्यांना किती त्रास होतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मला तर आता खूप भीती वाटते आईंची. नितीन अरुंधतीला म्हणत असतो की हे बघ अरुंधती, तू प्लीज स्ट्रॉंग राहा, हे बघ ते नक्की मिळतील, तू प्लीज रडू नकोस. नितीन म्हणतो की यश आणि अरुंधती, तुम्हाला एक गोष्ट मी सुचवू का? प्लीज तुम्ही माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढू नका. यश म्हणतो की हो नितीन सर, बोला ना तुम्ही. तेव्हा नितीन म्हणतो की मला असं वाटतं की आजूबाजूच्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा आपण चेक करायला हवं. अरुंधती बोलते की काय बोलताय तुम्ही नितीन सर? तेव्हा नितीन म्हणतो की नाही अगं, मी असं नाही म्हणत की त्यांना काही झालं असेल, पण आपण सगळीकडे शोधलं ते मात्र कुठे सापडत नाही, मग आपण एकदा हॉस्पिटलमध्ये चेक करायलाच हवं ना. यश अरुंधतीला म्हणत असतो की आई प्लीज तू थोडंसं शांत हो ना, तू रडू नको ना. अरुंधती म्हणते की नाही, तुम्ही बोलताय ते बरोबर आहे, आपण आपल्या परीने सगळे प्रयत्न करायलाच हवे, काहीही करून ते दोघं सापडायलाच हवे. तर नितीन म्हणत असतो की मला असं वाटतंय की आता आपण पोलीस कंप्लेंट करूयात. आणि तसेही आता 24 तास झालेच असतील, कारण त्यांनी पहाटेपासून घर सोडलंय म्हटल्यावर 24 तास झालेत. यश म्हणतो की हो नितीन सर, तुम्ही अगदी बरोबर बोलताय, आपण पोलिसांची मदत ही घ्यायलाच हवी. आपण हे कुठे कुठे आणि कसं कसं शोधणार आहोत त्या दोघांना? अरुंधती म्हणते की हो आई आणि आप्पा आता सुखरूप मिळणं खूप गरजेचं आहे. चला आपण एक काम करूया, आपण पोलीस स्टेशनला जाऊयात. अरुंधती, नितीन आणि यश तिथून पोलीस स्टेशनमध्ये जातात. तर इकडे आजी आणि आप्पा दोघंही इथं मंदिराच्या पायरीजवळच झोपून गेलेले असतात. मंदिराच्या भिंतीला डोकं लावून ते दोघंही झोपी गेलेले असतात. त्याच वेळी एक चोर तिथे येतो आणि तो प्रदक्षिणा घालण्याचं नाटक करत असतो, परंतु त्यावेळी त्याची नजर ही आप्पांवर पडते आणि कांचनवर पडते. त्यांना झोपलेलं बघून तो चोर आता तिथे येतो, आप्पांना हात लावतो आणि त्याला समजतं की आप्पा हे गाढ झोपेमध्ये आहे. आता त्या गोष्टीचा फायदा घेऊन आप्पांच्या खिशातले तो फोन काढतो, आप्पांचं पाकिट देखील तो काढतो, तिथून निघून चाललेला असतो. परंतु त्याच वेळी कांचन आणि आप्पामध्ये जी बॅग असते त्या बॅगेवर आता त्याचं लक्ष जातं. मग पुन्हा एकदा ती बॅग उचलून आता चोर तिथून पळून गेलेला असतो. कांचन आणि आप्पांना या गोष्टीची काही खबरही नसते की त्यांच्याकडे असलेलं सगळं सामान चोरी झालेलं असतं. आता सकाळ होते, सकाळ झालेली असते तरी सुद्धा कांचन आणि आप्पा झोपलेले असतात. आप्पांना जाग येते आणि ते कांचनकडे बघत असतात, मनामध्ये म्हणत असतात की कांचन प्लीज मला माफ कर, मला माहिती आहे की माझ्यामुळे तुझी फार फरफट होतीये. आणि मग आप्पांचं लक्ष त्यांच्या बॅगेवर जातं, तर बॅग तिथे नसते. आप्पा आता इकडे तिकडे शोधू लागतात, इकडे तिकडे बघायला लागतात की बॅग नक्की गेली तर गेली कुठे. तेवढ्यातच 2 माणसं तिथे येतात. आप्पा त्यांना म्हणतात की काय हो, तुम्ही आमची बॅग बघितली का? त्यावरती माणसं म्हणतात की नाही, आम्ही नाही बघितली. आप्पा म्हणतात की अहो आम्ही इथेच ठेवली होती. त्यावरती माणसं म्हणतात की नाही हो, आम्ही नाही बघितली. त्याच वेळी कांचनला जाग येते, तर आप्पा म्हणत असतात की अहो माझा मोबाईल, माझी बॅग, पाकिट सगळं काही चोरीला गेलं हो. कांचन आप्पांना विचारते की अहो काय झालंय? तेव्हा आप्पा सांगू लागतात की कांचन, आपलं सगळं सामान चोरीला गेलं, आपली बॅगही चोरीला गेली आहे, पाकिटही गेलं आणि मोबाईल सुद्धा गेलाय. कोणी कधी आणि कसं काढून घेतलं मला काहीच कळलं नाही आणि मला जाग कशी आली नाही तेही कळलं नाही. कांचन आप्पांना म्हणते की बापरे, आता आपण काय करायचं? आता पुन्हा एकदा घरी जाण्याशिवाय आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे हो. आप्पा म्हणतात की नाही कांचन, आता काहीही झालं तरी आपण परत जायचं नाही. कांचन म्हणते की मग अहो करायचं तरी काय? आता आपल्याकडे कपडे सुद्धा नाहीये घालायला. आप्पा म्हणतात की नाही नाही, काहीतरी नक्की होईल. तेवढ्यातच तो माणूस आप्पा आणि कांचनला म्हणतो की एक काम करता का तुम्ही, इथं जवळच एक वृद्धाश्रम आहे, तुम्ही तिथे जाता का? आणि ते लोक तुम्हाला नक्कीच मदत करतील, हवं तर मी तुम्हाला वृद्धाश्रमात सोडतो. आप्पा म्हणतात की नाही हो, तुम्हाला उगाचच कशाला आमच्यामुळे त्रास, आम्ही एक काम करतो, आम्ही आमचं जातो. त्यावर तो माणूस म्हणतो की ठीक आहे, जशी तुमची इच्छा, परंतु वृद्धाश्रमात जा, तुम्हाला तिथे काही प्रॉब्लेम येणार नाही आणि हे काही पैसे ठेवा तुमच्याकडे, तुम्हाला गरज लागेल ह्या पैशांची.
आप्पा त्या माणसाकडनं पैसे घेत नसतात आणि म्हणत असतात की नाही हो, नको नको, मला तुमचे पैसे नको आहेत, तुम्ही आम्हाला मदत केली हेच खूप आहे. तर तो माणूस आप्पांना म्हणतो की नाही हो, ठेवून घ्या तुमच्याकडे, मला कळलंय की तुमचं आता सगळं सामान चोरीला गेलंय, तुम्ही आता कसं करणार आहात, सगळे तुमचे पैसेही चोरीला गेले असतील आणि आजींना सुद्धा भूक लागली असेल ना आता, हे घ्या काहीतरी पैसे ठेवा तुमच्याकडे, असं म्हणून काही पैसे हातावर ठेवून तो माणूस तिथून निघून जातो. तर आप्पांना आणि कांचनला त्या माणसाचं खूप कौतुक वाटतं. तितकंच आप्पांना वाईट देखील वाटतं आणि ते कांचनला म्हणतात की बघितलंस कांचन, माणुसकी अजून जिवंत आहे ग, आपला मुलगा आपल्या पाठीशी उभा नाही राहिला म्हणून काय झालं, देवाने अशा भल्या माणसाला आपल्या मदतीसाठी पाठवलंय. कांचनच्या डोळ्यात पाणी येतं की जो मुलगा आपल्या घराबाहेर जावं याची इच्छा बघत होता आणि आपल्यालाच आपल्या घरामधून बाहेर काढून देत होता. घराबाहेर अशी काही लोक आहेत की जी अजूनही माणुसकी जपताय. घरातले जरी माणुसकी जपत नसले तरी बाहेरच्यांनी मात्र त्यांच्यावर प्रेम दाखवलेलं असतं. त्यामुळे कांचनला खूप भरून आलेलं असतं. मग कांचन गणपती बाप्पा मोरया असं म्हणत देवाचे आभार मानते. इकडे नितीन, अरुंधती आणि यश तिघही रस्त्याने चाललेले असतात. नितीन म्हणतो की मी सगळे हॉस्पिटल पालथे घातले परंतु कांचनताई आणि आप्पांचा कुठेही मला पत्ता लागला नाही. याचा अर्थ काय, तर दोघंही सुखरूप आहेत आणि ते कुठल्याही हॉस्पिटलमध्ये नाही आहेत. अरुंधती म्हणते की हो, सुखरूपच असतील ते, परंतु जोपर्यंत स्वतःच्या डोळ्याने त्यांना बघत नाही तोपर्यंत माझा काही विश्वास बसणार नाही. नितीन म्हणतो की अरुंधती, आता आपण पोलीस कंप्लेंट केली आहे ना, मग आता पोलीस त्यांना शोधतील, त्यांचा शोध घेतील आणि आपल्यापर्यंत त्यांना घेऊन येतील. मला असं वाटतंय की आता तुम्ही एक काम करा, तुम्ही पहिल्यांदा घरी जा. त्याच वेळी मंदिरातली घंटा अरुंधतीला ऐकू येते. मग अरुंधती त्यांना म्हणते की तुम्ही एक काम करा, तुम्ही घरी जा, मी जोपर्यंत मंदिरात जात नाही तोपर्यंत मला चैन पडणार नाही. कदाचित देवळात जर गेली तर मला बरं वाटेल. तर यश म्हणतो की हो आई, मी देखील तुझ्यासोबत येतो, कदाचित गणपतीचंच मंदिर दिसतंय, आपण दोघंही जाऊयात. आणि तशी पण आजीची खूप श्रद्धा आहे ना गणपती बाप्पावर. अरुंधती म्हणते की हो रे, आणि मग दोघंही आता बाप्पाच्या मंदिरात जातात. आता गणपती बाप्पाच्या त्याच मंदिरामध्ये कांचन आणि आप्पा असतात. आता कांचन आणि आप्पा प्रदक्षिणा घालत असतात. नेमकं त्याच वेळी यश आणि अरुंधती दोघंही दर्शनासाठी उभे असतात. जेव्हा अरुंधती आणि यश दोघंही मंदिरात जातात तोपर्यंत कांचन आणि आप्पा यांची प्रदक्षिणा पूर्ण झालेली असते आणि ते आता गेटच्या बाहेर जायला लागतात. अरुंधती आणि यशचं मात्र त्या गोष्टीकडे लक्षही नसतं. लवकर भेटावे अशी ते प्रार्थना करत असतात, परंतु आप्पा आणि कांचन त्यांच्या मागेच असतात याची त्यांना खबरही नसते. ना कांचन आणि आप्पांना माहीत असतं की यश आणि अरुंधती तिथे आहेत. अरुंधती बाप्पाला म्हणते की बाप्पा, तुला सगळं काही माहिती आहे, आमचे आई आप्पा जिथे कुठे असतील तिथे त्यांना सुखरूप असू देत, लवकरात लवकर त्यांना घरी येऊ देत आणि आमची लवकरात लवकर भेटही घडवून आण. अरुंधती आणि यश तिथेच मंदिरात बसलेले असतात. त्यावेळी यश अरुंधतीला म्हणत असतो की आई प्लीज तू काळजी करू नको, आजी आणि आप्पा लवकरात लवकर घरी येतील, आपण त्यांना शोधून काढूयात ना. अरुंधती म्हणते की यश, अरे कुठे असतील रे ते दोघं जण, अरे अख्खा दिवस निघून गेलाय, कुठेच ते सापडले नाहीयेत, कुठे असतील रे दोघं जण. आणि यश, मला तर आता खूप काळजी वाटायला लागली रे, त्यांनी काही खाल्लं पिल्लं तर असेल ना. एकतर आपणना उठल्या उठल्या चहा लागतो आणि त्यांना चहा नाश्ता करावाच लागतो आणि सोबतच आईंना सुद्धा गुडघेदुखीमुळे चालताही येत नाही रे, कुठे असतील ते, काय करत असतील, काय चाललं असेल त्यांचं. अरुंधतीला खूप टेन्शन आलेलं असतं. यश अरुंधतीला म्हणतो की आई प्लीज तू शांत हो बरं. आधी आप्पा म्हटले होते ना आपल्याला की ते जिथे कुठे जातील त्याचा पत्ता ते आपल्याला देणार आहेत म्हणून. अरुंधती म्हणते की यश, अजूनही तुला त्यांचा फोन आला नाही याचा अर्थ काय होतो की अजूनही त्यांना राहण्यायोग्य जागा भेटली नाहीये आणि इकडे तिकडेच ते कुठेतरी फिरत असतील. आता एक एक क्षण मला जड वाटायला लागलाय, काय करावं ते काहीच कळत नाहीये. यश अरुंधतीला म्हणत असतो की आई प्लीज तू शांत हो ना, सापडतील ना ते दोघं जण, आपण प्रयत्न तर करतोय ना. अरुंधती म्हणते की यश, मला खरंच आज खूप वाईट वाटतंय रे, आणि मुळात म्हणजे हे सगळं जे काही होतंय ते आपल्याच घरच्यांमुळे होतंय. आणि संजनाचं जाऊ दे रे, संजना तशीही परकी आहे, परंतु अनिरुद्धला स्वतःच्या आईवडिलांना फसवायला काहीच वाटलं नाही का. आणि वाईट तर या गोष्टीचं वाटतं रे की आभी या सगळ्यामध्ये सामील आहे. आभीने हे सगळं करावं, शोभतं त्याला या सगळ्या गोष्टी. यश म्हणतो की आई तुला माहितीये ना, आभी गोष्टींमध्ये वाहवत जातो आणि तो पटकन इन्फ्लुएन्स देखील होतो, त्यामुळे तू बस झालं बरं, आता जास्त विचार करू नकोस. अरुंधती म्हणते की खरं सांगते, मला तर आता माझ्याच मुलांची लाज वाटायला लागली आहे. या दोघांना कशा गोष्टी समजून सांगाव्या तेच मला कळत नाही. यश म्हणतो की जाऊ दे ना आई, त्यांना नाही कळत आहे तर काय करणार आहोत आपण.
आणि तसंही आपण त्यांना किती समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे तरी आपण काय करणार आहोत, त्यांना नाही ऐकायचं आहे, त्यांना त्यांची मनमानी करायचं आहे आणि पैशाची धुंदी त्यांच्या डोळ्यावर चढली आहे ना, त्यामुळे आपण आता काहीच बोलू शकत नाही. जाऊ दे, आपण आजी आणि आप्पांना शोधण्यावर कॉन्सन्ट्रेट करूयात. त्याचवेळी अरुंधतीचं लक्ष रस्त्यावर जातं आणि रस्त्यावर एक म्हातारं कपल रस्त्याने चाललेलं असतं. त्यातली जी म्हातारी असते ती लंगडत असते आणि जे म्हातारे आजोबा असतात त्यांनी कुर्ता घातलेला असतो अगदी आप्पांसारखाच. अरुंधतीला असं वाटतं की ते आजी आणि आप्पाच आहे. अरुंधती लगेचच तिथून पळायला लागते. आता यश म्हणत असतो की अगं आई, काय झालंय, तू कुठे पळतीयेस? परंतु अरुंधती त्याला काहीही सांगत नाही आणि अरुंधती नुसती त्यांच्या मागे धावत असते. आता धावता धावता एका ठिकाणी पडते सुद्धा, परंतु तरी सुद्धा उठून उभी राहते आणि पुन्हा पळायला लागते. अरुंधती त्या कपलच्या मागे धावत असते तर यश अरुंधती मागे धावत असतो. त्याला काही कळतच नसतं की आईला नक्की काय झालंय आणि ती अशी का पळते. तर इकडे आरोही आणि अनघा दोघीही डायनिंग टेबलच्या तिथे बसलेल्या असतात. आजी आणि आप्पा कुठे असतील या गोष्टीचा विचार करत असतात, टेन्शनमध्ये असतात. तर अनिरुद्ध तिथे चेरझरे घालत असतो आणि आभीही असतो. आता संजना तिथे येते आणि म्हणते की काय झालंय तुम्हाला, तुम्ही लोक असे का बसलेत? आणि अनघाला ती विचारते की काय ग, ब्रेकफास्ट नाही केलाय का? त्यावर अनघा उत्तर देते की नाही, आज आम्ही काहीच बनवलेलं नाहीये. घरामध्ये फळं आहेत, भेळभत्ता आहेत, ज्याला काही खायचं असेल त्याने ते खा. संजना म्हणते की केलं नाहीये म्हणजे का केलं नाहीये तुम्ही? त्यावर आरोही उत्तर देते की कारण आमचा मूड नाहीये. संजना म्हणते की व्हॉट, मूड नाहीये असं उत्तर कसं काय देऊ शकता तुम्ही? तुम्हीच करता ना दररोजचा स्वयंपाक, हे ब्रेकफास्ट वगैरे, आणि अनिरुद्धला गोळ्या घ्यायच्या असतात, एवढंही माहीत नाही का तुम्हाला? मग आता अनिरुद्धने औषधंही तुमच्या मूडप्रमाणे घ्यायची. आता जर त्यांनी काही खाल्लंच नाहीये तर औषधं कशी काय घेणार तो? अनिरुद्ध संजनाला म्हणतो की संजना अगं ठीक आहे, काही नाही. तर अनघा अनिरुद्धला विचारते की बाबा, तुम्हाला जर गोळ्या घ्यायच्या असतील तर तुम्हाला दूध आणि केळी देऊ का मी? अनिरुद्ध म्हणतो की नाही अगं अनघा, ठीक आहे. तर संजना अनघाला म्हणते की त्याला तू दूध केळं देशील, परंतु आमचं काय, आम्हाला काय देशील, आम्ही काही खायचं की नाही आज? आरोही म्हणते की तुम्हाला जे हवंय ते खा ना तुम्ही. आणि त्यावर संजना विचारते की म्हणजे काय म्हणायचं तुला? त्यावर आरोही म्हणते की ताई, तुम्हाला सगळं बनवता येतं. संजना म्हणते की म्हणजे मी जेवण बनवायचं आणि तुम्ही दोघींनी काय करायचं? तुम्ही दोघी जेवणार नाही, तुम्ही दोघी काय जेवण बनवणार नाही आहेत का? आरोही म्हणते की नाही संजनाताई, आम्ही जेवण नाही बनवणार आहोत, कारण आमचा अजिबात जेवण बनवण्याचाही मूड नाही आहे आणि करण्याचाही मूड नाही आहे. तुम्हाला जर काही हवं असेल तर स्वतः जाऊन बनवा. त्याच वेळी तिथे ईशा येते. ईशा म्हणते की यार खूप भूक लागली आहे, काय आहे आज जेवायला? संजना म्हणते की ईशा, या दोघींनी आज जेवण बनवायचंच नाही असं ठरवलंय, काही बनवलेलं नाहीये घरामध्ये. ईशा म्हणते की का बरं काही जेवण नाही बनवलं? त्यावर अनघा म्हणते की संजनाताई, आम्ही असं काही ठरवलेलं नाहीये. आजी आणि आप्पा कालपासून गायब आहे, त्यांचा काही पत्ता लागत नाही. यश आणि ताई दोघंही रात्रभर घराबाहेर आहेत. जीवाचं अगदी रान करून ते त्यांना शोधताय. आमची मात्र या सगळ्या गोष्टींनीच भूक मेली आहे, परंतु तुमची मात्र एवढी खाण्याची इच्छा कशी काय होते मला तेच कळत नाही. आरोही म्हणते की हो ना, आजी आप्पा घरामध्ये नाहीये तर घर कसं रिकामं वाटतंय, कसली इच्छाही होत नाहीये, कसला मूडही होत नाहीये. आरोही आणि अनघा फारच डिस्टर्ब असतात, त्यांना काहीही सुचत नसतं, परंतु बाकीच्यांना मात्र त्यांच्या खाण्याचं पडलेलं असतं. आप्पा आणि आजीचं कोणालाही काही पडलेलं नसतं की कुठे असतील, काय करत असतील, त्यांनी खाल्लं असेल की नाही, परंतु आपल्याला खायला भेटत नाहीये म्हणून खूप मोठा मुद्दा उचलत असतात आणि त्यावरनं भांडणं करत असतात. तर अरुंधती आता रस्त्याने धावत असते आणि ती त्या कपलच्या मागे लागलेली असते. आजी आप्पा असं ओरडून त्यांना हाका मारत असते. त्यावेळी अरुंधतीला या गोष्टीचंही भान नसतं की समोरून गाड्या येत असतात. त्या गाड्यांना सुद्धा अरुंधती सामोरं जात असते आणि यशला अरुंधतीची फार काळजी वाटत असते म्हणून तो तिच्या मागे पळत असतो. अरुंधतीला तो थांब बाई असं म्हणत असतो, परंतु तरी सुद्धा अरुंधती ही पुढे पळत असते आणि त्या कपलचा पाठलाग करत असते. शेवटी अरुंधती त्या कपल जवळ येतेच आणि कांचनच्या खांद्यावर हात ठेवून म्हणते की आई आप्पा, असं म्हणताच ते कपल मागे वळून बघतं तर त्यामध्ये आजी आणि आप्पा नसतातच, ते दुसरंच कोणीतरी असतं. त्यांना बघून अरुंधतीला धक्का बसतो. अरुंधती म्हणते की सॉरी. तर यश म्हणतो की अहो आम्हाला माफ करा, आम्हाला वाटलं की आमचे आजी आप्पाच आहेत. अरुंधती म्हणते की सॉरी आम्हाला माफ करा, आम्हाला असं वाटलं की आमचे आई आप्पाच आहे आणि माझे आई वडीलच आहे असं वाटलं, प्लीज आम्हाला माफ करा, तुम्ही पाठीमागनं आम्हाला तसेच दिसले. त्यावर त्या काकू विचारतात की अगं ठीक आहे, तुझे आई वडील हरवलेत का? तर अरुंधती म्हणते की त्यांचा तर काहीच पत्ता लागत नाहीये. अरुंधती एवढं बोलून खूप रडत असते. तेव्हा त्या काकू म्हणतात की अगं काळजी करू नको, ते दोघं जण नक्की सापडतील.
बघ, गणपती बाप्पा तुझी आणि त्यांची भेट लवकरात लवकर घडून आणतील. अरुंधती म्हणते की तुम्ही देखील बाप्पाकडे प्रार्थना करता की माझे आई आणि वडील जिथे कुठे असतील तिथे सुखरूप असतील. तर ती बाई म्हणते की हो ग, आम्ही त्यांच्यासाठी नक्कीच प्रार्थना करू. असं म्हणत अरुंधतीच्या डोक्यावरती हात ठेवते आणि मग ते दोघंही जोडपं तिथून निघून जातं. तर अरुंधती मात्र मागे रडत असते आणि यश हा अरुंधतीला समजावत असतो की आई प्लीज रडू नकोस आणि अशी तुटून जाऊ नकोस. तर अरुंधतीची ती अवस्था बघून यशलाही खूप टेन्शन आलेलं असतं. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे अनघाने आणि आरोहीने जेवण बनवलेलं, त्या गोष्टीचा खूपच मोठा मुद्दा बनवून ठेवलेला असतो घरामध्ये आणि त्यामुळे भांडणंही होत असतात. ईशा त्या दोघींना म्हणत असते की तुम्ही दोघीजणी जरा जास्तच अति करताय, असं नाही वाटत का तुम्हाला? आणि किती तो ड्रामा, कशासाठी एवढा ड्रामा करताय? संजना त्या दोघींनाही म्हणते की तुम्ही दोघीजणी अशा काहीतरी रिॲक्ट करताय की आई आणि आप्पा कायमचेच निघून गेले आणि कायमचेच सोडून गेलेत आपल्याला. हे ऐकून तर अनघा आणि आरोहीला खूप मोठा धक्का बसतो आणि संजनाताई अशा कशा काय बोलू शकतात आणि ईशाही त्यांना कशी काय साथ देऊ शकते, हा दोघींनाही मोठा प्रश्न पडलेला असतो. एका वृद्धाश्रमामध्ये आप्पा आणि कांचन दोघंही आलेले असतात. त्याचवेळी तिथल्या मॅडम त्या दोघांनाही विचारतात की तुमची मी काय सेवा करू शकते. त्यावर दोघंही सांगतात की आम्हाला इथे राहण्याची सोय होईल का, आम्हाला इथे राहता येईल का. त्यावर त्या मॅडम विचारतात की तुमच्याकडे काही सामान नाही आहे का तुमचं? कांचन म्हणते की नाही हो, आमचं सगळं सामान चोरीला गेलंय आणि आमचा मोबाईल सुद्धा आमच्याकडे नाहीये, पैसेही चोरीला गेलेत, त्यामुळे आम्हाला काय करावं ते कळत नाही. त्यावर त्या मॅडम विचारतात की ठीक आहे, मग तुम्हाला कोणाला कॉल वगैरे करायचा आहे का? तर कांचन म्हणते की आम्हाला अरुंधतीला कॉल करायचा आहे. त्यावेळी आप्पा म्हणतात की नाही नाही, आम्हाला कोणालाही कॉल करायचा नाहीये. अरुंधती आणि यश दोघंही घरी आलेले असतात. तर अनघा आणि आरोही दोघेही आता त्यांच्या विचारतात की आई आणि आप्पा सापडले का. त्यावेळी अरुंधती म्हणते की नाही ग, त्यांचा काहीच पत्ता नाही आणि एवढंच नाही तर त्यांचा आता फोनही बंद यायला लागलाय. मला आता फार काळजी वाटायला लागली. तरी ते ऐकून आरोही आणि अनघाला तर खूप मोठा धक्का बसतो आणि अनिरुद्धलाही आता टेन्शन आलेलं असतं. परंतु ईशा आणि संजनाला असं वाटत असतं की हा उगाचाच त्यांचा ड्रामा सुरू आहे आणि उगाचच हे सिच्युएशन क्रिएट करून त्याच्यावर रडण्याचं काम करताय. त्यामुळे त्यांना त्यामध्ये काही तथ्य वाटत नाही आणि त्या गोष्टी ते दोघेही सिरियसली घेत नसतात आणि काहीतरी मेलोड्रामा चालू आहे असं म्हणून दोघेही त्या इग्नोर करत असतात. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की अरुंधतीला आजी आणि आप्पा सापडतील का आणि सापडल्यानंतर पुन्हा एकदा ते समृद्धीमध्ये राहायला येतील का? या प्रश्नांची उत्तरं आपल्याला येणाऱ्या काही भागांमध्येच मिळेल. तोपर्यंत मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.